हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो माझ्या सर्व अधर्मांची क्षमा करीतो. तो माझे सर्व रोग बरे करतो. तो त्याच्या नावाखातर मला नीती मार्गाने चालवतो. याच कारणास्तव माझे तारुण्य गरुडासारखे नवेही होते. धन्य तो परमेश्वर ज्याला नीती व न्यायप्रिय आहेत. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जो धन्यवादित युगानुयुग धन्यवादित प्रभू आहे. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. युगानुगीचा राजा प्रभू परमेश्वर ज्याच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. धन्य तो परमेश्वर ज्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. त्याचेच उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू आपल्या हयातीत सदा सर्वदा कर. धन्य तो परमेश्वर जो स्वर्गातून अवलोकन करीतो व सर्व मानवजातीला निरखतो. प्रत्येकाची अंतर्यामे घडवणारा व अंतःकरणे जाणणारा प्रभू परमेश्वर युगानुयुग धन्यवादित असो. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. सर्वांची हृदये घडवतो आणि हृदयातील संकल्पही ओळखतो. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. ज्याला त्याला आपल्या हृदयाच्या स्थितीप्रमाणे प्रतिफळ देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. राजे येतील, राजे जातील, पिढ्या येतील, पिढ्या नष्ट होतील, परंतु सर्व काळ राज्य करणारा, सर्व काळ राजासनारूढ जो आहे, जो सर्व समर्थ सेनाधीश प्रभू प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणारा, आपला पवित्र बाहू उभारून लोकांना यथोचित न्याय देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. धन्य तो परमेश्वर त्याचेच भय बाळग. त्याच्याच होय, फक्त त्याच्याच दयेची अपेक्षा तू आपल्या हयातीत सदा सर्वदा कर. मृत्यूपासून तुला सोडवणारा, दुष्काळातही तुझा प्राण वाचवणारा त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. तोच माझे साह्य, माझी ढाल आहे. त्याच्याच ठायी माझ्या हृदयाला हर्ष आहे. कारण त्याच्या पवित्र नावावर माझी श्रद्धा आहे. ज्यांनी ज्यांनी त्याची आशा धरली त्या प्रत्येकावर आपली कृपादृष्टी ठेवणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. नीतिमानाला मध्यानाच्या सूर्याप्रमाणे चमकवणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. नीतिमानांच्या या भूतलावरील प्रत्येक नीतिमानांच्या
एका दिवसाचा सूर्यप्रकाश 7 दिवसाच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. धन्य तो परमेश्वर जो नीतिमानांच्या चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशासारखा करीतो. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. फक्त आणि फक्त त्याच्याच नावाचा अभिमान तू बाळग. तुझ्या समोर अन्य कोणी देव नसावा. तोच माझा देव, माझा तारणारा, माझा उद्धारक प्रभू, ज्याच्या ठायी माझा जीव हर्षित झाला आहे, ज्याने माझ्या दैन्यावस्थेचे अवलोकन करून आपल्या पवित्र नावाच्या खातर माझा उद्धारही केला. माझ्यासह माझ्या कुटुंबियांनाही आपल्या अपार दयेद्वारे राखिले. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. या भूतलावरील प्रत्येक नीतिमानांना राखणारा, त्यांना दैवी संरक्षणाचा पहारा देणारा प्रभू परमेश्वर, त्यांच्या खातर व माझ्या खातरही दुर्जनांचे दात पाडून त्यांच्याच घशामध्ये घालणारा प्रभू परमेश्वर, युगानुयुग धन्यवादित असो. आणि त्याचेच उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. परमेश्वराचे उपकार स्मरण कर, कारण तो चांगला आहे. त्याच्या दयेची प्रतीक्षा कर, फक्त त्याच्याच दयेची प्रतीक्षा कर, कारण त्यानेच तुला श्वासरूप देहामध्येही ठेवलं आहे. ज्याने खंडणी भरून तुला तुझ्या अधर्मापासून मुक्त केले, आपल्या पवित्र रक्ताद्वारे दैवी जीवन जगण्याची क्षमता व कुवत तुला दिली. त्या तुझ्या उद्धारक प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. स्वतः समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर त्याची सेवा निर्भयपणे करायला तुला शिकवणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. धन्य तो परमेश्वर जो युगानुयुगीचा राजा, त्याचेच उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. धन्य तो परमेश्वर जो आपला प्रतापी वरदहस्त या भूतलावर उगारितो, नीतिमानांच्या चांगल्यासाठी व दुर्जनांच्या अधोगतीसाठी. धन्य तो परमेश्वर ज्याने आपल्या प्रतापी भाऊने स्वतःसाठी पराक्रम स्थापिला आहे. त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत, त्यांची दानादान व त्रेधा उडवणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. धन्य तो परमेश्वर जो माझा आश्रयस्थान, माझा दुर्ग, माझा उंच बुरुज, जो माझ्या हातांना लढायला शिकवतो, जो माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो, तोच माझा प्रभू, माझा देव, माझा दयानिधी, माझा उंच बुरुज, माझा मुक्तिदाता, माझी ढाल, माझ्या आश्रयाचं स्थानही तोच आहे. त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको.
जो तुझ्या पुढे प्रत्येक प्रकारच्या अडखळणांच्या पर्वतांना स्पर्श करून त्यांना धुमसायला लावतो, वीज पाडून त्यांची दानादान करीतो. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. कारण त्यानेच बाण सोडून त्या प्रत्येक पर्वतांची धांदल उडवली आहे. आपला हात लांब करून महापुरातून परक्यांच्या हातून तुला सोडवलंही आहे. ज्यांचं मुख असत्य बोलितं, ज्यांचा उजवा हात असत्याचा आहे, त्यांना तुझ्या अंकित करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. ज्याने तुला तारण प्राप्ती दिली, ज्याने तुझा पाय ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर प्रस्थापित केला, त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. त्याच्याच नावाची थोरवी तू गा. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे मनन तू आपल्या हयातीत सदा सर्वदा कर. त्याचे उपकार विसरू नको. तू तुझ्या राजाला स्तोत्रे गा, त्याच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या सामर्थ्याबद्दल, त्याच्या न्यायकृत्यांबद्दल. प्रभू परमेश्वराचे उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. हे माझ्या जीवा, जो या अखिल भूतलावरील नीतिमानांना स्वतःवर प्रेम करण्याची व आपले भय बाळगण्याची कृपा व स्फूर्ती देतो, त्याचे उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर. त्याच्या नावाची महती तू सदा सर्वदा वर्णन कर आणि त्याला म्हण, हे माझ्या उद्धारक देवा, माझ्या वैऱ्यांच्या विरोधात तू स्वतः ध्वज उभारणाऱ्या प्रभू, मी तुझे स्तोत्र गाईन. जीवे भावे मी तुझी स्तुती करीन. सतार व विनेवर प्रभू परमेश्वराला स्तोत्रे मी गाईन. जो लोकांमध्ये उन्नत आहे, जो आकाशाहून उंच आहे, ज्याची दया व ज्याचे सत्य हे गगनापर्यंत आहे, त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. ज्याचे गौरव सर्व पृथ्वीभर आहे, जो आपल्या प्रियजनांना मुक्त करीतो, दुर्जनांच्या व्यर्थ वटवटीपासून, शब्द कल्लोळांपासून जो त्यांचा जीव राखितो. नीतिमानांना सरळ म्हटलेल्या मार्गामध्ये चालवणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. दुर्जनास व त्यांच्या संततीस तुझ्या पायाखाली तुडवायला लावणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. हे माझ्या जीवा, तुझ्या सर्व मार्गात जो तुझे रक्षण करीतो, रक्षण करण्याची आपल्या दिव्यदूतांना आज्ञा करीतो, त्याचे उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर. जो तुझा पाय धोंड्यावर ठेचून नये, तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये, म्हणून जो आपल्या दिव्यदूतांना तुला हातावर झेलून धरायला लावतो, त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. धन्य आहे तो परमेश्वर जो प्रत्येक नीतिमानाविषयी बोलतो की
त्याचे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्च स्थली सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी स्वतः त्याला मुक्त करीन व त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्तही करीन. असं अभिवचन देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जो तुझा जीव पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून वाचवतो, ज्याने तुला रोगविरहित जीवनाचा आशीर्वाद दिला आहे, त्या प्रभूचे उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर. त्याच्याच पंखाखाली आश्रय घे. कुठल्याही मनुष्य मात्राच्या आश्रयाची अपेक्षा तू करू नको, कारण त्यानेच रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची भीती व बाधा तुला होऊ दिली नाही. आणि त्याचे उपकार स्मरण याच कारणास्तव तू सदा सर्वदा कर, कारण तो चांगला आहे. अखिल सृष्टीचा निर्माण करता देव युगानयुग धन्यवादित आहे. त्याच्या चरणी लाग आणि त्याचेच उपकार स्मरण कर. हे माझ्या जीवा, फक्त आणि फक्त त्याच्याच पवित्र नावाचा अभिमान तू बाळग आणि जग. ज्याने तुझं नाव या भूतलावर चिरकाल राहू देईल असं केलं आहे, त्याचे उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. धन्य तो परमेश्वर, युगानयुगीचा राजा, जो मला विरोध करणाऱ्यांना स्वतः विरोध करीतो, माझ्या बरोबर लढणाऱ्यांशी जो स्वतः लढितो, ढाल व कवच धारण करून जो माझ्या साह्यासाठी उभा राहतो, त्या पवित्र प्रभूचे उपकार स्मरण माझा जीव सदा सर्वदा करीतो. भाला हाती घेऊन माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडवणारा, मीच तुझे तारण आहे असे माझ्या जीवाला सांगणारा, माझा जीव घेऊ पाहणारे, माझ्या प्रतिष्ठेची अप्रतिष्ठा करू पाहणारे, यांची तोंडे लज्जेने काळवंडली असे करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. माझा जीव घेणारे व माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वाऱ्याने उडून चाललेल्या भुशासारखे होवोत. परमेश्वराचा दूत त्यांस उधळून लागो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर, कारण तो चांगला आहे आणि त्यानेच आपला दूत दुर्जनांच्या पाठी लागू केला आहे. कारण ज्यांनी माझ्यासाठी विनाकारण खास खांदली, विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, त्यांच्यावर न कळत आपत्ती आणणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जे नीतिमान परमेश्वराचे भय बाळगतात व फक्त त्याच्याच दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळातही त्यांचा प्राण वाचवावा. म्हणून त्यांच्यावर ज्याची मेहर नजर आहे
त्या उद्धारक प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सदा सर्वदा कर. तोच प्रत्येक नीतिमानांचा सहाय्य व ढाल आहे. तोच प्रत्येक नीतिमानांच्या हृदयाला आनंदित व हर्षभरित करीतो. त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सदा सर्वदा कर. आणि फक्त त्याच्याच पवित्र नावावर तू श्रद्धा ठेव, कारण तुझ्यावर त्याची कृपादृष्टी आहे. आणि याच कारणास्तव तू आपल्या उद्धारक प्रभूचा धन्यवाद सदा सर्वदा कर. त्याचे स्तवन तुझ्या मुखात सदा सर्वदा असो. मनापासून मी आपल्या प्रभूचे उपकार स्मरण करीन. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील, कारण मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते सर्व प्रकाश पावले. त्या प्रत्येकाची मुखे कदापिही लज्जेने काळवणार नाहीत. असा आशीर्वाद देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. ज्याने तुला सर्व संकटातून विनाश गर्देतून उद्धारिले, ज्याचा दूत तुझ्या भोवती व या भूतलावर जो कोणी परमेश्वराचं भय बाळगून आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रीती करतो, त्यांच्या भोवती दिव्य दूतांचा पहारा ठेवून छावणी देतो व त्यांच्या जीवांचे व सर्वस्वांचे रक्षणही करीतो. त्याचे उपकार स्मरण, होय त्याचेच उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सदा सर्वदा कर. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. आपले भय धरणाऱ्यांना काहीही उणे पडू न देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सदा सर्वदा कर. जो कोणी त्याला शरण जातो त्या प्रत्येकाला चांगल्या वस्तूची वाण पडू न देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. त्या सनातन प्रभूचे उद्धारक देवाचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. तू सदा सर्वदा कर आणि त्याचे उपकार आपल्या हयातीत शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नको. कारण तो चांगला आहे व त्याची दया तुझ्यावर आणि तुझ्या सर्व पिढ्यांवर सनातन आहे. तोच तुला व तुझ्या हजारो पिढ्यांना नीट म्हटलेल्या मार्गाने चालवतो. त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवात तू सदा सर्वदा कर. जो तुझे नीतिमत्व झाला आहे त्याचेच, होय त्याचेच उपकार स्मरण तू सदा सर्वदा कर. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. जो युगानुयुगीचा राजा, अखिल सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे, फक्त त्याचेच उपकार स्मरण, त्याचा जय जयकार व त्याचे स्तुतिगान या भूतलावर सदा सर्वदा होवो. परमेश्वराचा भुज नीतिमानांच्या चांगल्यासाठी सदा सर्वदा त्यांच्या रक्षणासाठी आहे, याची जाणीव प्रत्येक नीतिमानास होवो.
प्रत्येक जीव परमेश्वराचे भय बाळगो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. त्या प्रभूचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जो दुर्जनांची व्यर्थ मसलत निरर्थक करीतो, दुष्टांचे संकल्प निष्फळ करीतो, त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. जो आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला निरखतो, जो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो, सर्वांची हृदये घडवणारा, त्यांची सर्व कामे जाणणारा, तोच प्रभू परमेश्वर, त्याचेच उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सदा सर्वदा कर. आणि त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात. आमेन. आमेन.